ही घटना आहे अकोल्यातील मूर्तिजापूरमधील। आता मूर्तिजापूरमध्ये काय झालं होतं की सगळं व्यवस्थित चाललं होतं, म्हणजे लग्न जुळून आलं, आता बोलणी सुरू झाली, त्यानंतर बैठकही बसली, परंतु एका गोष्टीवरून त्या मुलाचं लग्न मोडलं आणि त्यानंतर तो कदाचित पुढे आयुष्यात त्याचं लग्नसुद्धा जमत नसतं अशी परिस्थिती निर्माण झाली। मुलगा जन्माला जेव्हा येतो तेव्हा पेढे वाटणाऱ्या आई वडिलांना आता अत्यंत कठीण काळ त्यांच्यावर आलेला आहे। ग्रामीण भागात दर 2000 लोकवस्तीच्या गावात किमान 20 ते 15 मुले लग्नासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यांना नवरी मिळत नाही। आता या मूर्तिजापूरमध्ये अशी घटना घडलेली आहे की या मुलाचं तर लग्न अक्षरशः जमणं कठीणच होणार आहे पुढील काही दिवसात, म्हणजे पुढील काही येणाऱ्या काळात। तर ही घटना नक्की काय आहे, ही संपूर्ण घटना नक्की कशी घडलेली आहे, ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। ही संपूर्ण घटना आता आपण बघूयात। आता या घटनेमध्ये त्या मुलाचं नाव आणि आपण रिव्हील करू शकत नाही, परंतु तेथील स्थानिक लोकांनी ही घटना अक्षरशः चव्हाट्यावर मीडियासमोर आणलेली आहे, त्यामुळे ही घटना खूप व्हायरल होत आहे। मग झालं असं होतं की प्राथमिक बोलणी झाली आणि विवाह निश्चिताची जी वेळ आली तेव्हा मुलीच्या काकांनी मुलाचा सिबिल स्कोअर पाहण्याचा आग्रह धरला। सिबिल स्कोअर त्या व्यक्तीचे व्यवहार कशा प्रकारचे आहेत याचा एक मानक असतो। सिबिल स्कोअर चांगला आहे याचा अर्थ त्या मुलावर जे काही कर्ज आहे तो नियमितपणे परतफेड तो करत आहे असा होतो। डोक्यावर खूप कर्ज आहे परंतु परतफेड अत्यंत अनियमित असेल तर सिबिल स्कोअर खराब होतो, म्हणजेच कमी होतो। सदरील प्रकरणामध्ये मुलीच्या काकांना भावी नवरदेवाने बँकांचे खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे आणि तो त्याची परतफेड करत नाही असे दिसून आले। काकांनी ही गोष्ट मुलीच्या आईवडिलांच्या कानावर घातली आणि इतक्या मोठ्या कर्जाची तो परतफेड करू शकत नाही, तो आपल्या मुलीला कसा सुखात ठेवू शकेल असा प्रश्न उभा केला। मंडळी, खरं बोलायचं तर हा प्रश्न योग्य आहे। काकांच्या बोलण्यातील तथ्य समजावून घेऊन मुलीच्या वडिलांनी तात्काळ हे लग्न मोडले आणि नियोजित विवाह सोहळा सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। लग्न जुळवण्याची प्रक्रिया कशी होते जर ते पाहिलं तर ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे हे दिसून येईल। शहरातील मुलगा असेल तर त्याला त्याचे स्वतःचे घर आहे का, सासू सासरा सोबत राहतात का, मुलाचे पॅकेज किती आहे, गावी शेती आहे का, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मुलगी आणि तिचे आई वडील विचारत असतात। नंतर तेच प्रकरण पुढे सरकत असेल तर ठरलेलं लग्न होईलच याची शाश्वती नसते। अशी काहीशी अनिश्चित परिस्थिती निर्माण झालेली आहे। कुठे मुलाचे शिक्षण आडवे येते, कुठे नोकरी आडवी येते, व्यावसायिकाला मुली द्यायला कोणी तयार नाही। हे सगळं जुळून आले तर ग्रहमान जुळत नाही हा एक मोठा प्रश्नच असतो। इच्छुक वर आणि वधू यांची जी कुंडली आहे ती जुळणे अत्यंत महत्त्वाचे असते। या गोष्टीचं इव्हॉल्युशन कसं होत गेलं पहा। अगोदरचे लोक काय बघत होते की मुलगा चांगला आहे, निर्व्यसनी आहे, मग त्याला मुली देऊन टाकायची। मग त्यानंतर हळूहळू याच्यामध्ये वाढ झाली, मुलाला शेती आहे का, मग शेतीवरून नोकरी आहे का, मग अक्षरशः नोकरीवरून पुढे तो एकुलता एक आहे का, त्याच्याजवळ बंगला आहे का, गाडी आहे का, तर तो पुण्यात एकटा राहतो का किंवा मुंबईत एकटा राहतो का, त्याचे आई वडील तर त्याच्यासोबत नाहीत ना, हे सर्व पाहत आता लोक पाहायला लागले। मग याच्यामध्ये जे चांगली मुलं आहेत त्यांचं सर्व चांगलं आहे, कुठेतरी त्यांना सुद्धा आता मुली मिळत नाहीत, कारण की या लोकांमुळे आता त्यांच्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे असं दिसून येतं। तर अशी ही घटना मूर्तिजापूरमध्ये घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि याच्यावर काही उपाय असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। मुलाचं लग्न हे सर्वस्व मुलावर डिपेंड आहे, परंतु ज्या गरजा वाढलेल्या आहेत त्यामुळे त्या मुलाचं कदाचित लग्नसुद्धा होत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।